एक आवाज ऐकताच रोंगटे उभे राहतील अशी, एक चेहरा पाहताच हिरोचेही घाम फुटतील असे, एक डायलॉग जो आजही लोकांच्या रक्तात भीती दौडवतो, मोगांबो खुश हुआ. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, ज्या माणसापासून संपूर्ण बॉलिवूड घाबरत असे, ज्याच्या डोळ्यात खळबळजनक भीती दिसत असे, ज्याच्यासमोर मोठे मोठे सुपरस्टारही लहान वाटत, तोच माणूस खऱ्या आयुष्यात इतका शांत, इतका विनम्र आणि इतका साधा होता की लोक विश्वासच ठेवू शकत नव्हते. आजची ही कथा आहे अमरीश पुरी यांची, एका अशा कलाकाराची ज्याला विलन म्हणून ओळखले गेले, पण ज्याने आपल्या अभिनयाने खलनायकीला अमर केले. ही फक्त एक अभिनेत्याची कथा नाही, ही संघर्षाची, धैर्याची, नकाराची आणि मग इतिहास घडवण्याची कथा आहे. 22 जून 1932 रोजी पंजाबमधील नवान शहर या शहरात एक साधारण पंजाबी कुटुंबात एक मुलगा जन्माला आला. नाव ठेवले गेले अमरीश पुरी. घरात शिक्षण, दीक्षा यांचे वातावरण होते. कोणताही फिल्मी पार्श्वभूमी नव्हती, कोणताही गॉडफादर नव्हता, कोणताही शॉर्टकट नव्हता, पण बालपणापासूनच त्यांना रंगभूमीशी प्रेम होते. शाळेतील नाटकांमध्ये ते नेहमी वेगळे दिसत. त्यांची आवाज गंभीर होती, संवाद सादरीकरणाचा ढंग वेगळा होता. पण कोणाला माहीत होते की हीच आवाज एक दिवस संपूर्ण बॉलिवूडची ओळख बनेल. कॉलेज पूर्ण केल्यानंतर अमरीश पुरी मुंबईला आले. स्वप्न होते चित्रपटांमध्ये काम करण्याचे, पण प्रत्युत्तर एकच होते, चेहरा हिरोचा नाही, आवाज खूप जड आहे, तुम्ही चित्रपटांसाठी फिट नाही. अनेकदा नकार मिळाला. विचार करा, ज्या आवाजावर नंतर संपूर्ण भारत थरथरत असे, त्याच आवाजाला सांगितले गेले की हे कामाचे नाही. पण त्यांनी हार मानली नाही. जेव्हा चित्रपट मिळाले नाहीत तेव्हा त्यांनी रेडिओचा मार्ग निवडला. ऑल इंडिया रेडिओमध्ये व्हॉइस आर्टिस्ट झाले. येथे त्यांच्या आवाजाला ओळख मिळाली. सोबतच त्यांनी थिएटरमध्ये प्रवेश केला. येथूनच त्यांची भेट झाली भारतातील महान रंगभूमी दिग्दर्शक इब्राहिम अलकाझी यांच्याशी. येथूनच अमरीश पुरींचा खरा कलाकार जन्माला आला. थिएटरने त्यांना शिकवले शरीराची भाषा, डोळ्यांनी अभिनय आणि संवादांची ताकद. सुमारे 40 वर्षांच्या वयात त्यांना पहिला चित्रपट मिळाला. विचार करा, जिथे बहुतेक हिरो 25व्या वर्षी करिअर सुरू करतात, तिथे अमरीश पुरी 40व्या वर्षी आले. सुरुवातीचे रोल छोटे होते, पण त्यांची उपस्थिती जड होती. मग आला तो काळ जेव्हा त्यांनी विलन बनण्यास सुरुवात केली आणि येथूनच हिंदी सिनेमा बदलला गेला. अमरीश पुरी फक्त विलन नव्हते, ते भीतीचे प्रतीक होते. त्यांचे पात्र क्रूर असत, शक्तिशाली असत आणि डोक्यांनी खेळत. ते फक्त मारत नव्हते, ते मानसिकदृष्ट्या तुटवत असत. त्यांच्या डोळ्यात एक थंडपणा होता जो प्रेक्षकालाही आतून हादरवून सोडत असे. चित्रपटाला मिस्टर इंडिया आणि सोबत आला मोगांबो. हा पात्र फक्त चित्रपटाचा भाग नव्हता, तो पॉप कल्चरचा आयकॉन बनला. मोगांबो खुश हुआ हा डायलॉग आजही जिवंत आहे. मोगांबोने सिद्ध केले की विलनही सुपरस्टार होऊ शकतो. ते स्क्रिप्ट खोलवर वाचत, आपल्या पात्राची बॅक स्टोरी स्वतः तयार करत, सेटवर शिस्त पाळत, कधीही ओव्हर ॲक्टिंग केली नाही. ते म्हणत, विलनला भयानक दिसण्याची गरज नाही, विश्वासार्ह असावे लागते. स्क्रीनवर सिंह, खल्या आयुष्यात साधू. ते खूप शांत स्वभावाचे होते. सेटवर सर्वांचा आदर करत, नवीन कलाकारांना मदत करत. कोणताही घमंड नव्हता, कोणताही स्टार ॲटिट्यूड नव्हता. त्यांचे सहकलाकार म्हणत, कॅमेरा चालू झाला की ते सिंह बनत आणि कॅमेरा बंद झाला की साधे माणूस. अमरीश पुरी फक्त बॉलिवूडपुरते मर्यादित राहिले नाहीत, त्यांनी हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले. याने सिद्ध झाले की प्रतिभेला भाषेची गरज नसते. त्यांनी 400 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले. प्रत्येक भाषेत आपली छाप सोडली. विलनची व्याख्या बदलली. आजही जेव्हा विलन हा शब्द उच्चारला जातो तेव्हा सर्वप्रथम अमरीश पुरी आठवतात. अमरीश पुरी बराच काळ ब्रेन ट्यूमरने त्रस्त होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती हळूहळू बिघडत गेली. 12 जानेवारी 2005 रोजी मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये 72 वर्षांच्या वयात त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण बॉलिवूड, रंगभूमी जगत आणि कोट्यावधी प्रेक्षक गहिऱ्या शोकात बुडून गेले. हा महान कलाकार आपल्यातून निरोप घेऊन गेला, पण त्यांची आवाज, त्यांचे पात्र, त्यांचे डोळे आणि त्यांची भीती आजही जिवंत आहे. अमरीश पुरी आपल्याला शिकवतात, वय महत्त्वाचे नसते, नकार हे शेवट नसते आणि खरी कला कधीच मरत नाही. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कारण अशा कथा फक्त ऐकण्यासाठी नव्हे तर अनुभवण्यासाठी असतात.